दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना दा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुनील निवास कुंभाराळी कळवा पश्चिम इथे राहणाऱ्या सौ प्रगती निशांत भोईर या वैरीला भेटून आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. कळव्यात आहोत आणि कळव्यामधला आजचा भाग कशा पद्धतीने रंगणार, काय बोलायचंय कोणाला, हे आपण जाणून घेणार आहोत. त्या सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया भोईर कुटुंबाला. नमस्कार नमस्कार नमस्कार. या उखाणा. गावदेवीच्या मंदिरात ओटी भरते वाकून, निशांतरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून. धन्यवाद. द्या आता ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासूबाई. नमस्कार. या सासूबाईंची आई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हे माझे पप्पा. नमस्कार. हा माझा भाऊ. नमस्कार. आणि ते दीर माझे. नमस्कार. आणि ती जाऊबाई. नमस्कार. आणि ही नणंद. नमस्कार. आणि त्यांचे मिस्टर. नमस्कार. आणि ह्या एक नणंद. नमस्कार. त्यांची. नमस्कार. आणि सगळे सगळा भोईर परिवार. नमस्कार सगळ्यांना. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. चांदीच्या ताटात सोन्याचे खडे, किसनरावांचे नाव घेते सर्वांच्या पुढे. अमरावतीहून मुंबईपर्यंत पेरला लसूण, संतोषरावांनी आणलं मला ट्रेनमध्ये बसून. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठलं? माझं ऐरोली दिघाचं. दिघाला. कोण कोण आहे तिकडे? मम्मी पप्पा भाऊ आणि मी. काय करायचं आई बाबा? आई हाऊसवाईफ आहे, पप्पा कंपनीत कामाला. नोकरी. हा. नमस्कार. तुमचं बालपण? कळव्यात. इथे घरी कोण कोण? आई भाऊ आणि आता भावाची बायको आणि माझी बायको. चौघजण आहे. आता इंचं लग्न झालंय. आपण काय करता? मी मच्छी धंदा करतो. अरे वा. म्हणजे कसं काय? मार्केटला. मार्केटला इथे? कळवा मच्छी. इथून पुढे मासे घ्यायला फक्त कळव्यात यायला पाहिजे. नक्की. ऍड्रेस आम्ही पाठवतो. अरे नाही. पण पहिल्यापासून हा व्यवसाय? पहिला पप्पा आई करायची, नंतर आई वडील वाढल्यानंतर आई जॉबला लागली रेल्वेत कामालाही. भावाचं चालू होता. मी पहिला दादरला जॉबला होतो. बर. ते जॉब सोडल्यानंतर मी मच्छी धंदा चालू केला लग्नानंतर. पण मग तुम्ही स्वतः मासेमारी करता? मासेमारी करता. आम्ही इथे लिहिलं होतं तिकडे आम्ही घेऊन. कुठून? कुलाब्यावर. कुलाब्याला. रोज जावं लागतं? सकाळी 4ला. दिवस कितीला सुरू होतो? सकाळी 3:30-4ला मी निघतो घरातनं. मच्छी घेऊन 8-8:30ला येतो. मग मच्छी विकायला बसलं तर 1:30-2ला घरी येतो आम्ही. अच्छा. जेवून परत 4 वाजता जातो मच्छी विकायला. तुम्हाला तुमची मदत होते या गोष्टीला? नाही. खाण्याव्यतिरिक्त? म्हणजे खाण्याव्यतिरिक्त होते ना. दिघा आणि कळवा याच्यात किती अंतर आहे? नाही, अर्धा तासच. मग तिकडनं इकडे कशा काय आला? इथे कॉलेजला होती. कुठलं कॉलेज? न्यू कळवा हायस्कूल. न्यू कळवा हायस्कूल. तेव्हा ओळख झाली. माझी 10वी झालेली. अच्छा. मग तुमची ओळख कशी झाली? फ्रेंड्स होती माझी आणि ती यांची पण फ्रेंड होती. असंच आम्ही यायचो वगैरे. आणि मग फक्त पहिला मित्रच होतो. नंतर मग त्यांनी मला इन्व्हाइट केलेलं गणपतीला घरी. गणपतीला तुम्ही यांना बोलवलं? हो, सगळ्यांना बोलवलेलं पण सगळे कोणच नाही आले आणि मीच आली एकटी. मग तेव्हा त्यांना आवडलं वगैरे. काय आवडलं? मी आवडली. सगळ्यात आवडली मला. अच्छा. तेव्हा ह्या आवडल्या? आईने विचारलं बरं आई कशी वाटली तुला असं विचारलं आईला. अरे जबरदस्त. आई बोलली मला ठीक वाटली, हाईट वगैरे ठीक आहे. कारण की मी पहिला मुलगी शोधत आमच्या अग्री याच्यात. तर कुठली मुलगी हाईटला कमी तर कुठली सावळी अशी. मग त्यामध्ये घरच्यांना आवडायची तर मला नाही आवडायची. मला आवडली तर घरच्यांना नाही आवडायची. मग ही सर्वांना ताईला वगैरे सर्वांना आवडली. मग मला सांगितलं ते करून टाक. विचार लग्नाचा विचारून टाक. मग मी लग्नाचा डायरेक्ट गेलो. विचारलं लगेच. हे तेव्हा मालवणला होते. मी मालवण पिकनिकला चाललो तर जाताना तिला फोनवर विचारलेलं. मी काय विचारलं?
प्रपोज केला. नंतर मग मी 8 दिवसांनी हो बोलली आणि मला तेव्हा मी आवडलं. मालवणलाच मी होतो. म्हणजे सगळं माहिती होतं ना कसं वगैरे. मासे बिसे बरे मिळतील म्हणून. त्या टायमाला मासे नाही मी खात. मच्छी मटण खातच नव्हती तेव्हा. इथे आल्यापासून खायला खायला लागला? हा, मग. काय हो बोला. काय मग काय असं मालवणला जाताना प्रपोज केलं? आणि मग तिकडनंच मला हिने तिकडे होतो मी बीचवर होतो. अरे वा, समुद्रावर. आमची पार्टी चालू होती. मी कॉल केला हिला परत. ही मैत्रिणीकडे होती. तिला विचारलं काय बरं कसं सांग मला, मी तर करणार तर लग्न करणार आहे. मग ती बोलते ठीक आहे. मला होकार दिला तिने. मग तिकडनं आल्यानंतर मग परत ही पण मला सांगा, ज्या दिवशी होकार मिळाला त्यानंतर मालवणवरून किती वेळात निघालात मुंबई? लगेच दुसऱ्या दिवशीच निघालो आम्ही. हो, संपली पिकनिक. पिकनिक संपून टाकली. लगेच दुसऱ्या दिवशी निघालो. नकार दिला असता तर मग तिकडे थांबलो असतो. मासे पकडत, कारण समुद्रावरच होते ते. पण काय अशी जादू होती त्यांच्यात, इतका का आवडला? काय नाही, चांगले दिसायला होते. आता नाहीयेत. आता पण आहेत आहेत का? आणि आणि खूप म्हणजे असं चांगले आहेत. कुठल्या माशासारखे आहेत? वाह मच्छी वाम. खात नाही पण तरी सांगते. लहानपणी तुम्ही किती मस्ती वगैरे केली आहे? भरपूरच केलेली. काय कशा पद्धतीची मस्ती अशा करायची? प्रकारची म्हणजे आता सायकलसाठी देव घासले. काय 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 सायकलसाठी काय? गाडी पाहिजे होती त्याला, 2 व्हीलर. त्यांनी देव आमचे भरपूर आहेत, आमचे देवाचं बघते ना, तर देव वगैरे घासलेले की मला गाडी पाहिजे आई. सनी गाडी, सनी बाईक ती. त्या टायमाला किती 8 का 9 हजारला होती. ताईला बोल मला ती पाहिजे. ताई बोलली तू एक काम कर, पहिला देव धू, मग नंतर मी तुला घेते. आणि देव वगैरे सकाळी उठून धुतले वगैरे आणि आईने काय बाईक घेतली नाही. मग त्याच्यानंतर मला 4 व्हीलर 2 व्हीलर सर्व आईने घेतलेले. सगळ्या सर्व गोष्टी. पण बायको मिळावी म्हणून असं काही केलं नाही? बायको देवाला म्हणजे वगैरे असं? देवाला तर आईने साकडे भरपूर घातलेले होते. आईने? तुम्ही नाही? मी पण घातले, पण माझ्यापेक्षा जास्त आईने. आता तुम्हाला धुतलं पाहिजे. कारण कसं मी मुलगी बघायला जातो ना, म्हणजे माझ्या आयुष्य म्हणजे असं म्हणजे मुलगी बघायला गेलो दिवसात 5-5, 6 मुली बघायचो मी. अरे वा. ते कुठल्या आवडली नाही आवडली तेच व्हायचं. असे नाही करू एक 70 ते 80 तरी मुली बघितल्या. अरे बाप. ते पाटील सर म्हणून आहेत, प्रोफेसर आहेत ते. त्यांनी मला दाखवायचे मुली. हो का? त्याच्यानंतर अजून काय शळकीचे मध्ये घेऊन जायचे. मग कल्याण साईडला गेलो तर डोंबोली वगैरे ते फिरून यायचो. 80 मुली बघितल्या तुम्ही? किंवा जास्त पण असू शकतात. काय सांगता? त्यापैकी छोटी लव्ह मॅरेज मला ही पसंत पडली. बघितलं काय काय केलं तुम्ही? असं लहानपणी काय केलंय? काय नाही, लहानपणी काय करायचं तुम्ही? लहानपणी मी आमच्या इथे डोंगर इथे माती भरपूर खायची. खायचे? हो, लहानपणी मम्मी अशी ओढून घेऊन जायची मला. खूप माती खायची आणि पाहुणे कोण आले तर चपला अशी सगळ्यांच्या लाईनीत लावायची. ती सवय होती मला खूप. म्हणजे असं तुमचं देऊळ वगैरे होतं का? नाही, मला पहिल्यापासून सवय होती लहान असताना. मला आता वाटलं नाही. देऊळातच वगैरे नाही. चपला रांगेत लावून ठेवायच्या हो, सगळ्या. आवड होती पहिल्यापासून. आणि आता? आता नाही. आता नाहीये ना, बरं झालं. आणि माती खायचात तुम्ही? हो. माती हा खाण्याचा प्रकार आहे का हो? म्हणजे तुम्ही खाल्ली कधी माती? नाही नाही, मच्छीच खाल्ली जास्त. मच्छीच खाल्ली. पण माती खायचं ते वेगळंच आहे काहीतरी. लहान असताना तेव्हा कुठे अक्कल वगैरे होती. एवढी एकदम लहान असताना. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. पण मला सांगा, अशी किती माती खाल्ली? आता तेवढा अंदाज नाही. तरी म्हणजे अर्धा डोंगर खाल्ला असेल. बापरे. अशी काही तुम्हाला आवड नव्हती ना? नाही नाही, तुम्हाला काय असं खायला? मला आता कळलं ती माती खायची ते. आणून ठेवा एखादा डोंगर. आता मातीच देतो आता. पहिला घरी मच्छी वगैरे खायची ते आता इकडे खायला लागली. चिकन मटन इकडे जास्त खाते ती. तुमच्या दोघांमध्ये रागावतं कोण जास्त? दोघं पण रागवतात. दोघांना रागवते. मग कसं राग कसा व्यक्त करता? कोणच नाही माघार घेत. नाही, थोडं भडकायचं नंतर पहिला मी शांत होतो. मी समजून सांगतो याला जाऊ दे बरं, भडकू नको. एखाद्या ठिकाणी जायचं असं ठरलंय आणि ते ऐन वेळी रद्द झालंय, असं कधी होतं का हो? असं आमच्या घरी जाताना होतं आईकडे. हो, तेव्हा जायचं असेल तर नाही, काही असलं तरी नाही. आता आपल्या दर्शनचे केसर घेऊन जायला होतं. नाही, ते थांबा जरा, गप्पा बसा आता. माहेरी जायचं म्हटलं की प्रोग्राम रद्द होतो. नाहीच बोलतात. का हो असं करता? मला जायचं असतं पण यांना नाही. का हो असं करता? आम्ही असं केलं विसरलं आता. आता इथून पुढे असं करू नका. नाही नाही करणार. हा, नाही नक्की. बरं, वहिनींचा स्वभाव कसा आहे? नाही ठीक आहे. ठीक आहे म्हणजे काय नाही, फक्त जरा आपण काय बोललो बाबा जेवण वाढ लवकर. मग सिरियल बघत असल्यामुळे सिरियलच बघत राहणार. जेवणाचा टाइम माझा निघून जाणार, मग भटकणार. मग नंतर मी बोललो तर 2 गोष्टी बोलणार, मग नंतर जेवण येणार. असं असतं. मग त्यावेळेस जर आई वगैरे कोण असले पटकन आईच जेवण मला वाढते. मग असं काय हो, का म्हणताय तसं? सिरियल काय नेहमीच बघत नाही, फक्त आमची ठरलेली होम मिनिस्टरचा कार्यक्रम नंतर तो तर बघायलाच पाहिजे. आमच्या घरातले सगळे आवर्जून बघतात ते. म्हणजे तो बघितल्यावर नंतर कामाला
आई गेली का? माझी आजी आहे, आईची आई, ते नेहमी घरी संध्याकाळी 7:30 त्यांना पण तो येतात. ते झाल्यानंतर मग बघितल्याशिवाय मल्हार जातच बघणार. पण आता सध्या IPL चालू आहे, तर आमचं हे सिरियल झालेलं आम्ही लगे IPL लावतो. 2-3 वेळा आता बघायला भेटत नाही जरा जय होम मल्हार. मिनिस्टर बघताना हा, ते बघताना तेवढं बघायचं. 8 नंतर IPL चालू होते ना. हा, बरोबर. असं आहे. होम मिनिस्टर बघतो आम्ही. किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष झाला. 2 वर्ष. 27 एप्रिलला. कुठे कुठे फिरून आला? गोवा गोवा आणि मालवणला तारकर्ली ब्रिज. तिकडे गेलो. चिपळूण वगैरे हे कोकणपट्टा पूर्ण फिरवलो. आता आपण खेळाला सुरुवात करणार आहोत. हा पहिला खेळ. या खेळामध्ये मी जितकं वजन सांगणार तेवढं वजन गोळा करायचं. कोण आणणार वस्तू? का तुम्ही नाही? आता मी बघतो सिरियल मध्ये मुली सांगतात, बायका वेळ 2 मिनिटाची आणि मी जितकं वजन सांगणार तेवढं वहिनी गोळा करणार का बघूया. वेळ 2 मिनिटाची आणि वजन 399 ग्रॅम. चाळीस. एक मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट राहिलेलं आहे. तुम्ही नाही. चाळीस सेकंद राहिलेले आहेत. 40, 10, 9, 8. तुम्ही नाही. 6, 5, 4, 3. अभिनंदन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 2200 रुपयाचं बक्षीस वहिनींना मिळालं. नमस्कार. नमस्कार. म्हणाले इतकं जवळची तिकीट बघायला मिळतं की नाही काय माहिती. हो मग करूया बंद. एवढ्या जवळची तिकीट काढली होती त्यांनी. बरं वहिनी मला सांगा, मिस्टरांनी स्वभावामध्ये एकच बदल करायचा असेल तर कुठला करावा? राग कमी करावा. काय हो बरं आहे का हो? इतकं प्रेम केलं, मालवणला गेलात, फोन केला, होकार मिळाला तरी राग. जेवण टायमवर भेटत नाही, रागवणार नाही, मग काय करणार? टायमवर जेवण भेटलं पाहिजे ना. तिला पण सांगा टायमवर जेवण वगैरे द्यायचं. काय हो भेट जाईल. उद्यापासून मिळणार तुम्हाला. ठीक आहे. ओके. त्यापेक्षा मी काय म्हणतो, तुम्ही ते मासे जिथे घेऊन बसता बाजूला एक तवा पण घेऊन बसा. नाही ना, नको तिकडे नको. बरं आता तुम्ही सांगा. सोबत फक्त एवढंच बदल केला पाहिजे की सकाळी लवकर उठली पाहिजे, आईसाठी चहा भाकरी वगैरे करून दिल्या पाहिजे, बस तेवढं, बाकी काहीच नाही. काय हो चालेल. उद्यापासून त्या सकाळी उठणार. रात्री मी काय म्हणतो, झोपतच पीठ असं घेऊनच उठल्यावर भाकरी कडक होती. बरोबर. सकाळी लवकर गेले पाहिजे ना. नमस्कार. तुम्ही सगळ्यांनी या दोघांबद्दल सांगा. मी छोटी नणंद तिची. ती ना रागवली ना का ती आमच्याशी पण बोलणार नाही. इकडे तिकडे फक्त बघत राहील आणि गप्प राहते आतमध्ये. तुमच्याशी पण बोल नाही बोलणार. त्यांच्या दोघांचं झालं तरी म्हणजे बोलणार नाही. राग तुमच्यावर काढतंय. आमच्यावर काय सगळ्यांवरच असतो. मग राग आला की कंट्रोल होत नाही ना, मग गप्प राहायचं, नंतर शांत झाल्यावर बोलायचं. अजून कोण बोलणार? चांगलं, सर्व चांगलं, सगळं काय काय चांगलं करते. जेवण, स्वयंपाक, घरातील आधी सगळं, भाकरी बिकरी सर्व आमच्या आधी करते. आणखी कोण बोलणार? तुमची आई. आई बोला. जावयाबद्दल सांगा. काय नाही, जावं चांगलीच आहेत. माझ्या मुलीला आता पण चांगली सांभाळली, याच्यापुढे चांगली, सासू पण चांगली आहे, नंदा पण चांगली, खूप सगळी माणसं चांगलीच आहे. द्या भावाकडे. काय नाही, चांगले आहे ते. पण आमचं पण दोघं आम्ही लहान असताना एकत्र भांडण करायचो वगैरे सगळं चालायचं. पण आता काय तिकडे आल्यापासून काय भांडणं पण होत नाही आणि काय बोलता येत नाही जास्त. काय नाही. अजून कोण? भाऊ आणि वहिनी दोन्ही पण चांगले आहेत.
आणि वहिनी जेवण वगैरे एकदम चांगलं करायला लागले. म्हणजे मालवणी असून सुद्धा आग्र्यांमध्ये आल्यानंतर जे जेवण करायला पाहिजे त्यापैकीच वहिनी जेवण वगैरे करते. आणि भाऊसुद्धा आता व्यवस्थित काम वगैरे करायला लागले म्हणून काही एक चिंता राहिली नाही. सगळं व्यवस्थित आहे, सर्व व्यवस्थित आहे. दीर का? हा दीर, छोटे दीर. बरं, आता हे दोघे अभिनय करणार ते बघा. अभिनय, मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. बोला. बोलल्या. हो, पण आपण बघितलं, रेकॉर्ड झालेलं आहे आपल्याकडे. पटकन बोलल्या आणि त्याच्यामुळे गोंधळ झाला. मराठी गाणं ओळखा, ओठांची हालचाल करू नका. मनातल्या मनात तुम्ही गाणं म्हणा, त्याच्यावरती ह्याने नाचायचं. 1 2 3 4 करा लवकर. काय भाकऱ्या थांबताय. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. मन ओळखा, मन. बोलू नका. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे. होम मिनिस्टर हा कार्यक्रम, या कार्यक्रमातला हा प्रवास, आणि या प्रवासामध्ये अनेक क्षण असे आनंद देणारे. आणि त्याचबरोबर आपण बघितलं, खरं तर आता इतकं गरम वातावरण आहे, सगळीकडे उकडतं आहे, प्रचंड उन्हाळा आहे, पण सगळं कुटुंब एकत्र इथे असल्यामुळे अशी छान दाटीवाटी सुद्धा झालेली आहे. या सगळ्या उन्हाळ्यामध्ये आनंदाचा गारवा पसरवण्याचं काम सातत्याने होम मिनिस्टर गेली 11 वर्ष करत आहे. या टप्प्यावर सुद्धा तसंच. त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न असतात, अरे केवढा चेहरा ओला दिसतोय, केवढा त्या वहिनींना घाम आलाय. पण त्यापेक्षाही त्यातला आनंद हा जास्त महत्त्वाचा. यानंतर कोण जिंकणार पैठणी, आणि या खेळामध्ये आता काय घडणार हे आपण बघणार आहोत. इकडे नाव काय तुझं? दर्शन मनोहर ठाकरे. आणि कुठल्या शाळेत जातो? न्यू इंग्लिश. कितवीत आहेस? सिनियर. बर, एक चिठ्ठी काढून द्या मला यातली. दे. झी मराठीकडून ही भेटवस्तू. बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की असं एखाद्या मुलाला, अनेक मुलं इथे असतात, पण एखाद्या मुलालाच का बोलवतात किंवा एखाद्या मुलीलाच का बोलवतात. पण कसं असतं, कुठेतरी ना सगळे कॅमेरे लागलेले असतात, आणि अशा वेळेला ना शिस्त ही खूप महत्त्वाची आहे. तेव्हा मुलांनो लक्षात ठेवा, तुम्हाला कधीतरी कोणीतरी न्याहाळतं आहे. शांत आई सांगत असते, बाबा सांगत असतात, शेजारी सांगत असतात, कधीतरी कोणीतरी आपल्याला नेहमी न्याहाळत असतं, आणि त्यातूनच आपण नीट राहणं, नीट वागणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मग या गर्दीत सुद्धा असंच कोणीतरी टिपलं जातं आणि पटकन त्याला बोलावलं जातं. आता हे नाव आहे कुसुम महादेव वालीकर. नाव सांगा. कुसुम महादेव वालीकर. आणि कुठे राहता तुम्ही? दहिसर मोरी. दहिसर मोरी. बर. आणि आता कोण कोण आहे घरातलं? इथे मुलीला दिलं, माझ्या मुलीला दिलं. बाबा आहेत ना? बाबा आहेत. बाबा आले. कुठे आहेत मग? बोलवा ना. स्वागत आहे. इथे आलेले आणि नाव जाहीर झालंय, कसं वाटतंय? हा, चांगलं आहे ना. चांगलं आहे. हो, व्हेरी गुड. घ्या उखाणा. शंकराला वाहतात वाकून बैल, महादेव मडतरांचं नाव घेते पान राखू. हा उखाणा ऐकण्याची आज माझ्यावर आली वेळ. आणि आता हा खेळ, दोघींना 10-10 संधी. जिथे उभ्या आहेत तिथूनच या रिंग टाकायच्या, आणि तो जो स्माइली चेंडू आहे त्याच्या भोवती ती रिंग थांबली पाहिजे. जर चेंडू पडला किंवा रिंग त्या बाहेर गेली तर उपयोग नाही, पण त्या चेंडूचा आधार घेऊन ती रिंग थांबली पाहिजे. 10-10 संधी आहेत, आणि या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा. तुम्ही यामध्ये खेळा. 1 4 संधी झालेल्या आहेत. या वहिनींची गुणसंख्या आहे 1. आता पुढच्या संधी तुमच्यासाठी. 1 2
2 आणि 1 ही गुणसंख्या 4 संधी झालेल्या आहेत. पुढच्या 4 संधी तुमच्यासाठी. नाही. 2 आणि 2 4 5 6 10 संधी झालेल्या आहेत. या वहिनींची गुणसंख्या आहे 6 आणि आता तुमची आतापर्यंत गुणसंख्या आहे 1. पुढच्या 6 संधी. चार आणि 6 अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी झी मराठी. उपविजेत्या ठरल्या भोईर वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या वालिलकर वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच थांबतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.